झालं हे जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू झालं आणि त्यानंतर मग हळूहळू सगळीकडे तो ट्रेंड सुरू झाला. आज आपण बघू शकतो की बऱ्याच म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आज ते आहे, पण त्या काळामध्ये आम्ही सुरू केलेलं होतं. आणि एक हाच उद्देश होता की जी जबाबदारी दिलेली आहे ती प्रामाणिकपणे आणि काहीतरी चांगलं करून आपल्याला इथून जायचं आहे या अनुषंगाने मी राबवलं. मी कधीही म्हणजे आपण बघितलं असेल की नाथाभाऊ असतील किंवा त्यावेळेस निखिल होते, ह्या लोकांनी कधी माझ्या डिसिजन मध्ये इंटरफिअर केलं नाही, सुरुवातीपासून तर आजपर्यंत. आधीपासनं मी इंडिपेंडेंट होती माझ्या निर्णय घेण्यामध्ये, मग ते राजकीय असतील किंवा कोणतेही असेल. आणि त्या अनुषंगाने मी शिकत गेली. जेव्हा की मी पहिलं माझं भाषण केलं तेव्हा मला बोलता येत नव्हतं, पण मी प्रयत्न करत गेली आणि आज मी म्हणजे बोलू शकते तेवढ्या कॉन्फिडन्सने. तर सगळ्या गोष्टी मी माझ्या अनुभवातनं शिकत गेली. एक मनामध्ये शिकायची इच्छा पण नेहमी मी ठेवलेली आहे. चुकत जरी असली तरी मी ते शिकत गेली. आणि माझी एक सवय होती, मी जिल्हा परिषदला जेव्हा बसायची तेव्हा तिथला क्लर्क असेल कोणी असेल, म्हणजे क्लरिकल स्टाफ कोणताही असेल, मी प्रत्येकाकडनं माहिती घेत बसायची की नेमकं याच्यात काय त्याच्यात काय. मग जेवढ्या संघटना आहे त्या संघटनेच्या लोकांना बोलवायची, शिक्षक संघटनेच्या लोकांना, त्यांच्याकडनं माहिती घ्यायची की तुम्हाला काय अडचण आहे काय नाही. तर सगळ्याकडनं माहिती घेत 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 मला असं वाटतं माझा अनुभव ग्रामपंचायत लेवलवर आणि जिल्हा परिषदच्या लेवलवर हा खूप चांगला झाला. आणि त्याचा फायदा मला लोकसभेमध्ये पण म्हणजे काम करताना खूप जास्त मिळाला. आणि कदाचित त्याच्यामुळे मी आज तिसऱ्यांदा खासदार म्हणून परत काम करायची संधी मला मिळालेली आहे. बरं, रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारे तिसऱ्यांदा ही संधी मिळालेली आहे. मात्र ज्यावेळेला तुम्ही थेटपणे केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री पद ज्यावेळेला मिळतं, युवक कल्याण आणि त्याच्या सोबतीला असलेल्या अनेक गोष्टींची जबाबदारी पडते. कसा अनुभव असतो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पद मिळणं आणि महिलांचं प्रतिनिधित्व महाराष्ट्रातून करणं? मी असं समजते की हे माझं भाग्य आहे की मला आदरणीय मोदी साहेबांसारख्या नेत्यांसोबत काम करायला एक संधी मिळालेली आहे.